राम रामचा अर्थ तुम्हाला माहीत झाला ना? राम राम, राम राम हो. प्रभू रामचंद्रांनी भगवंतानी मात्र हनुमंतरायाला काही दिलं नव्हतं. सीतामाईंनी मोत्याचा हार काढून मात्र हनुमंताला दिला आणि हनुमंतरायाने मात्र तो हार गळ्यात घातला नाही, तो हार तोडून टाकला आणि एक एक मणी दाताखाली घालायचं, फोडायचं, पाहायचं आणि फेकायचं. ही कथा ही आख्यायिका तुम्हाला पूर्वी सांगेल. सीतामाईला मात्र राग आला. पृथ्वी मोलाचा मोत्याचा हार आणि हनुमंत माकडासारखं खुशाल मात्र फोडितो, पाहतो आणि फेकितो. नेमकं पाहतो काय? मग मात्र सीतामाईनं पुन्हा विचारलं तर ते म्हणलं, मी याच्यामध्ये माझा राम पाहतो. त्यावेळेस सुंदर असं वाक्य ती पण म्हणले, सीतामाई ती निर्जीव मनी, त्या निर्जीव मनात राम राहील कुठून? मग हनुमंतराय मनोमन म्हणले, निर्जीव जर मनी आहे त्याच्यात जर राम नाही, मग एवढा मोह कशा करता? एवढा मोह कशा करता? बरोबर आहे ना? निर्जीव वस्तू असू नये, त्या आपल्याबरोबर येणार नाही तरी मोह. जे आपल्याबरोबर येणार आहे त्याच्यावरती प्रेम करा. म्हणजे आपला गुरुमंत्र, आपले कर्म आणि आपण केलेलं धर्म याच्यावरती प्रेम करा. बस ते आपल्याबरोबर येणार आहे. जेवढं दिसतं ना तेवढं नसतं, म्हणून जग फसतं. म्हणी सगळ्याच्या पाठ आहे, फक्त म्हणीचा अर्थच माहिती नाही. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. याचा म्हणीचा अर्थ काय आहे? जेवढं दिसतं तेवढं आपलं नाही, जे दिसत नाही ते आपलं आहे. मग दिसत नाही ते जे आपलं आहे तर त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. मग काय दिसत नाही? देव दिसत नाही, देव आपला आहे. कर्म धर्म दिसत नाही ते आपले, त्याच्यासाठी प्रयत्न करा देव दिसावा. कर्म आणि धर्म हे आपले, याच्याबरोबर ते येण्याबरोबर म्हणजे आपल्या बरोबर येणारे, त्याच्यासाठी प्रयत्न करा. म्हणून जेव्हा मात्र हनुमंताला मात्र सीतामाई म्हणली, ते निर्जीव म्हणी त्याच्यात राम असेल कुठून, राहील कुठून? तू तरी सजीव आहे, तुझ्यात तरी राम आहे का दाखव. त्याने विचार न करताना आपली छाती फाडून मात्र राम दाखवले. राम आणि सीता, देहाची तिजोरी भक्तीचा सेवा, उघडदार देव. आणि मग मात्र प्रभू रामचंद्र म्हणले, याच्याच करता मी काही देणार नव्हतो. देणार होतो सगळ्याला वाटून, मी शिल्लक राहणार होतो. मग मी मात्र माझे दोन्ही हात आणि तिसरं मस्तक चुकवून मात्र मीच समर्पण होणार होतो. मग तेव्हापासून लोक मात्र राम राम वाकून म्हणायला लागले. आता कोणीच कोणाचं राहिलं नाही, हे नाही. पूर्वीचा काळ होता, एखाद्या बाळाचा जन्म झाला तर लोक बाळाला भेटायला जायचे, बाळाच्या आईला काही खायला घेऊन जायचे, बाळाला आंगडे टोपडे घेऊन जायचे. होतं का नव्हते? आणि आता बाळाचा जन्म झाल्यावर जाते का भेटायला? आता भेटायला नाही जात, लग्नाला जातील बा. कारण की भेटायला गेली होती डे अडचण राहती त्यांना इटळायचं चालत नाही. हे बी बरं सुचवलं का देवाने. आणि लग्नाला गेलो मग तिथं मिळतं बघ खायला. इथं नुसतं जायचं पायाला, लग्नाला तरी मिळतं खायला. दिवसमान बदलले. म्हणून मात्र
रामाने सांगितलं कवी अशा पद्धतीनं समर्पण होणार होतं. तेव्हापासून राम राम म्हणायचे. पण आज मात्र आपल्या सगळ्या शिवटेकडीच्या परिसरामध्ये सगळेजण मात्र हरिओम म्हणतात. हरिओम या शब्दाचा अर्थ असंच मात्र गुरुपौर्णिमाचा कार्यक्रम, गुरुपौर्णिमाचाच कार्यक्रम होता ना, गुरुपौर्णिमाचाच होता. आम्ही बाहेर निघाल्यानंतर साधनेनंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी असं झालं बा, मोठा दुष्काळ पडला. एवढा दुष्काळ पडला, पब्लिक एवढी मात्र, आणि पब्लिक म्हणायची बाबा बाहेर आला आणि पाऊस गेला, बाबा बाहेर आला पाऊस गेला, बाबा बाहेर आला पाऊस गेला. मग बाबानं पाऊस बंद केला काय? म्हणलं बाबा मध्ये होते तेव्हा तुम्ही किती जण यायचे, असे नाही असे मध्ये बी यायचे, आणि बाबा आले तर तुम्ही मात्र येईनाच ना. आणि ते बी जाऊ द्या, घरातला एक माणूस जर भजन पूजन चिंतन जप करत असेल, ते सांग, घरातला एक माणूस जर कामधंदा करत असेल आणि 10-20 माणसं जर बसून खात असेल, जमन का? एक माणूस काम करणार आणि 10 माणसं नुसते बसून खाणारे, ते काही कामाचे नाही. तसं आम्ही जपतप करायचं आणि तुम्ही कांदे वांगे लावायचे, गुरं ढोरं कोंबड्या जोंबड्या, आणि भजन पूजन चिंतनला तुम्ही साथ दिली पाहिजे ना, साथ दिली पाहिजे का नाही? मग बरेचसे मात्र लोक म्हणले तुम्ही ना आमचं पत्र देवापर्यंत पाठवा. म्हणलं तुमच्या पत्रातला मजकूर पहिलं वाचून दाखवा, तुम्ही काय लिहिलं मजकूर बा. आम्ही वर्षातून एकदाच येतो असं पत्रात लिहिलं, वर्षातून एकदाच येतो आणि येऊ करूंगा आणि तेव करूंगा आणि कुछ भी नाही होईंगा, आणि आमचं पत्र तिथपर्यंत पाठवा. म्हणून मात्र आता हीच गोष्ट मात्र सांगितली ना, घरातलं देवस्थान जे आहे ते चालू चार्जिंग करायसाठी. आणि असे जे धार्मिक कार्यक्रम सामुदायिक मोठे कार्यक्रम होते ना, ही उतरलेली बॅटरी चार्जिंग करण्याचं साधन आहे. म्हणजे उतरलेली बॅटरी चार्जिंग करून आणायची आणि ती ट्रॅक्टर गाडीला फिट केली का मग ते ट्रॅक्टर गाडी मात्र चालू करायचं. चालू केलं म्हणजे ते चालू चार्जिंग होईल. म्हटलं घरातलं देवस्थान आहे तर नित्य नियमाने पूजा करत राहिलं तर ते चालू चार्जिंग होत राहील. आणि वर्षातून एकदा हा कार्यक्रम असला का इथं उतरलेली बॅटरी चार्जिंग करून घेऊन जायची. समजतं ना तुम्हाला? म्हणून मात्र अशा पद्धतीनं पण उतरलेली बॅटरी चार्जिंग करून नेली, ती फिट केली, ते ट्रॅक्टर गाडं उभंच केलं 6 महिने. खरोखर मात्र ती चार्जिंग करून आणलेली बॅटरी टिकेल का हो? पुन्हा उतरून जाईल. तिला चालू चार्जिंग करावं लागते. म्हणून अशा पद्धतीनं ते असे म्हणले. मग आम्ही सांगितलं, म्हणलं तुम्ही सगळ्या परिवारामध्ये खरोखर एवढा मोठा दुष्काळ होता. आताही मात्र दोन वर्षापूर्वी झालं होतं ना, उभ्या मका वाळून गेल्या. त्या मकांना फक्त मात्र ते काय म्हणतात ना, ते फुलारा निघायला लागला, ते फुलंच निघायला लागलं, ते मकाला दाणे यायला लागले, गेली मका वाळून. बाजरीचं मात्र कणीस निघायचं टाईम ती गेली वाळून लगेच. त्या टायमाला असं वाटायचं का एखादा पक्षी एखादा प्राणी मात्र मरत असताना मात्र त्याच्या तोंडात पाणी वतावं, बरोबर, जीवदान द्यावा. पण इथं मात्र सगळे उभे पिकं वाळून गेली, उभे पिकं वाळून गेली. आणि मग मात्र काय नाही ना, असं वाटायचं त्या शेतात जाऊन लगत जमीन फाटावरून तिडच गडप होऊन जावा, ते पीक पाहू नये. काय कारण असेल बरं? देव अशी परीक्षा पाहतो तर काय कारण असेल? काय कारण असेल हे माहीत नाही.
जेव्हा पाऊस पडत नाही ना त्या टायमाला तुम्ही देवाला म्हणते, देवा लक्ष्मीच्या नावाने वा, लक्ष्मीच्या नावाने वा, लक्ष्मीच्या नावाने वा, लक्ष्मीच्या नावाने वा, लक्ष्मीच्या नावाने, लक्ष्मीच्या नावाने वा. तो लक्ष्मीच्या नावानेच येतो, तो लक्ष्मीच्या नावानेच येतो, बरोबर ना. तर म्हणते लक्ष्मीच्या नावाने, मग लक्ष्मीच्या नावाने आला तो, आला लक्ष्मीसाठी चारा करून दिला, चारा करून दिला. मग काही काही म्हणे मागावी नाही का, ते एक झालं होतं का होते, लष्करी आळाई आली होती, लष्करी आळाई आली होती, लष्करी आळाई. लष्करी आळाई म्हणजे ती मिलिटरीसारखीच होती. पहिले पानं खाली, नंतर बिट्या शिरली, बिट्या खाल्या, नुसते ताटच उभे राहिली. मग काय काय आम्हाला सांगायला म्हणाले, खाऊ त्या आळाईनं आता पहिले पानं खाली, नंतर बिट्या खाल्या, मग आता आम्ही काय खावा. म्हणलं तुम्ही खावा डाकळं. लक्ष्मीच्या नावाने आवा, लक्ष्मीच्या नावाने आला आणि चारा करून दिला, आता तुम्ही खा दगड. इथं मात्र शास्त्र सांगतं काय का पूर्वीच्या काळी पोळ्याला बाजऱ्या निघत होत्या, पोळ्याला नवीन धान्य निघत होत्या. मग पोळ्याला जेव्हा नवीन धान्य निघतं ना, त्या टायमाला आपल्या नंदीला, बैलांना गोळ आणि धान्य मात्र चारत होते, गोळ आणि धान्य चारत होते, गोळ आणि धान्य चारत होते पोळ्याला. आणि आता बैलच गेले, आणि ते आता आले शिंगाचे, ते लहान मातीचे. मग तुम्ही मात्र पूजा करून घेते आणि ते मोठ्या पिकात सोडिते. आता ते काही पीक खाईन काही, समजलं का. जेव्हा पोळा राहतो ना त्या टायमाला बांधा खोंद्याला मात्र गवत राहत होतं, ते गवत मात्र त्यांना आणत होते, टाकत होते. बांधा खोंद्याला गवत मात्र उगत होतं. आता मात्र तुम्ही ते गवत मारायचं औषधच आणलं, गवत मारायचं औषध आणलं ना. गहू चारा, मुक्या जनावरांचा चारा तुम्ही औषधानं मारते ना, म्हणून दिवसमान बदलले. दिवसमान बदलले. जेवढ्या सुख सुविधा आहे ना तेवढी परेशानी झाली तुमच्या वाटेमाग. अहो एक आपण ह्या गावाहून दुसऱ्या गावाला जाऊ, ह्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ, त्या मुक्या जनावरांना करायचं काय. देवाच्या नावाने यावा, देवाच्या, मग देवाच्या नावाने येईन ना तो. द्या ना एखाद्या दोन पायली मात्र खोडं खांडं टाकून त्या देवाच्या नावाने, त्या जनावरांच्या नावाने, लक्ष्मीच्या नावाने यावं, लक्ष्मी लक्ष्मीच्या नावाने दोन चार पायला, हे दोन चार पाहिलं ते नाही टाकणार, दोन चार पाहिलं उलट टाकीन ये. आणि पहिला पावशा मग टाकीन, पावशा मग काढला का तिला कांदे लावून देईन. हे बैलांना काय करायचं, मग नदीला काय करायचं. म्हणून मात्र याच्याकरता मात्र हे दिवसमान अशा पद्धतीनं जे आले आज हे. मग तेव्हा मी काय सांगितलं, तुम्ही काम करा का पाऊस येईल, तिसऱ्या दिवशी पाऊस येईल. फक्त तुम्ही तुमच्या घर परिवारात सगळेजण मात्र एकत्र बसायचं, सगळेजण एकत्र बसून म्हणायचं सामुदायिक 15-20 मिनटं, अर्धा तास चांगलं हरिओम 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 असं म्हणायचं. बस 3 दिवस मात्र अशा पद्धतीनं रात्रीच्या वेळेस मात्र किंवा दिवसा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मात्र तुम्ही सामुदायिक सगळ्या परिवारांनी मात्र घरामध्ये